नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 4 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गाईच्या दुधासाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी सज्ज रहा. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांचे संस्था सचिवांना आवाहन. गडिंग्लजमध्ये पार पडली गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील संस्था सचिवांची बैठक. आजरा शहरानजीक पारेवाडी फाट्यावर दुचाकीस्वाराचा झाला अपघाती मृत्यू. 42 वर्षीय दत्तात्रय बाळू गोवेकर या गवंडी कामगारावर काळाने घातला घाला. लिंगणूर येथे किशोरवयीन मुली आणि महिला यांच्याकरिता आयोजित करण्यात आले कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर. विविध प्रकारचे मसाले, ग्रेव्ही, बिर्याणी, केक बनवण्याचं देण्यात येणार प्रशिक्षण. ग्रामपंचायत लिंगणूर आणि अनंत एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल सोसायटी गडिंग्लज यांच्या वतीनं करण्यात आले आयोजन. चंदगड तालुक्यातल्या बागिलगे येथील रवळनाथ बाल हरिपाठ मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक. हिरलगे येथील श्री हरिकाका गोसावी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने आयोजित केल्या होत्या खुल्या हरिपाठ स्पर्धा. पाहुयात बागिलगे संघाच्या उत्कृष्ट सादरीकरणाची एक झलक. सावित्रीबाई फुले विद्यालयात युगश्री सावित्रीबाईंना जयंतीनिमित्त अभिवादन. या निमित्तानं झालं शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन. 100% सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार. आईवडिलांचे संस्कार आयुष्यभर पुरणारे आहेत, मुलांनी ते अंगीकृत करावेत. महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचे प्रतिपादन. चंदगड तालुक्यातील कालकुंद्रीत लोकनेते स्वर्गीय तुकाराम पवारांची जन्मशताब्दी महोत्सव संपन्न.